तुमच्या कामाचा उरक आहे आणि अवाका आहे ते बघून म्हणजे मला काय आश्चर्य पण वाटतं आणि तुम्ही कसं मॅनेज करताय? म्हणजे काल पण तुम्ही काहीतरी बराच प्रवास करून पुण्यात आलात. आज परत तुम्ही 3-3.5 तास प्रवास करून इकडे आलेला आहात. तर ही एनर्जी कुठून मिळते तुम्हाला? मला असं वाटतं की राजकारणातल्या लोकांना एनर्जी मिळतेच. मिळतेच का? कारण लोकांचं जेव्हा तुम्ही लोकांच्यात असता ना आणि लोकांचं जे प्रेम मिळतं, मला तर खूप मिळतं. तर तर तुम्ही कार्य केलंय तर ना? त्यामुळे तो एक उत्साह जो असतो ना, लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला की आपल्याला पण एक उत्साह आणि वाटत नाही त्यामुळे. आणि आता इतके वर्ष सवय झाली की आपण काहीतरी काम करतोय असं वाटत नाही. तर रेग्युलर चालू आहे असंच वाटतं. मला तुम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलात ना, तेव्हा माझं असं इम्प्रेशन झालं आणि त्या त्या खोलीमध्ये इतके लोकं कंटिन्युअस येत होते आणि प्रत्येकाला काहीतरी हवं होतं तुमच्याकडून आणि तुम्ही तेवढ्याच हसत-हसत सगळ्यांची कामं करत होतात. मी म्हटलं ह्या काही मंत्री असणार नाहीत, कारण की त्या कुठेही एकही अशी आठी नाही कपाळावर. मग आपण दोघीजणी बोलायला बसलो आणि मग मी तुम्हाला असं म्हटलं, की तुम्ही मंत्री आहात, पण तुम्ही फार सोज्वळ आणि मृदू वाटता मला. त्याच्यावर तुम्ही मला काहीतरी सांगितलं होतं, की मी वाटते तसे नाहीये. नाही नाही काय आहे की लोक आपल्याकडे खूप अपेक्षेने येतात आणि जर आपल्याला ही संधी मिळालेली आहे, ही खुर्ची मिळालेली आहे, तर त्याचा उपयोग जर त्यांच्यासाठी होत असेल तर मी पदरचं तर काही काढून देत नाही. जे माझ्या हातात अधिकार आहेत त्या ह्यानी मी त्यांची कामं करू शकते. त्यामुळे एक तर ते केलं पाहिजे आणि तुम्ही जसं म्हणता तसं मृदू वगैरे नाही. काही गोष्टी जिथे फर्म उभं राहायला लागतं, जिथे काही करायला लागतं तिथे फर्मली मी ते करते. पण माझ्या मते जो सामान्य माणूस येतो त्याला आपला अधिकार दाखवणं मला आवडत नाही. फार महत्वाचं आहे ते. घरी कशा असता तुम्ही मुलांबरोबर? हां, हे मला मुलांना तुम्ही विचारलं पाहिजे. कारण माझ्या मुलांच्या खूप कंप्लेंट्स आहेत माझ्याविषयीच्या. काय म्हणून? त्यांना त्यांना ॲक्च्युली वेळ देत नाही आणि दुसरं त्यांच्यासाठी जेवण बनवत नाही. ही सर्वात मोठी कंप्लेंट आहे. कारण मी खूप चांगली कूक आहे, पण त्यांच्यासाठी आत्ता बनवत नाही. तर त्यामुळे हे मुलांना विचारलं तर तुम्हाला खूप चांगली उत्तरं मिळतील. असं कधी झालंय का, की मुलांकडे दुर्लक्ष झालंय असं? होतंच प्रत्येक हां. स्त्री जी काम करायला बाहेर पडते आणि तुमचं तर काही 24 तास तुम्हाला पुरत नसतील. तर असं एखादं कधी घडलंय का घटना? तशा खूप घडल्यात घटना, की मी विसरूनच जाते किंवा काहीच म्हणजे काहीतरी सांगतात, की आज मम्मा आपली बर्थडे आहे, ते विसरते, पार्टी आहे, मी विसरते किंवा कुठेतरी जायचं प्लॅनिंग केलं असेल आणि मी अचानक सांगते, की नाही आता जमणार. तर पण एक किस्सा खूप आहे, की सगळे पालक म्हणतील, की अशी आई नको. तर माझी मुलगी 12वीत होती मला वाटतं 12वीत का काहीतरी आणि मी तिला बाहेरनं आले आणि मी म्हणले, "मी खूप वैतागले, आपण पिक्चरला जाऊ." ती पण माझ्याबरोबर आली. आम्ही पिक्चर बघितला 9, सव्वा 9:30ला आम्ही घरी आलो. मग घरी आल्यावर ती मला म्हणली, की "मम्मा तुला माहिती आहे का माझी परीक्षा चालू आहे आणि माझा पेपर आहे उद्या." मी म्हटलं, "मग तू आली का माझ्याबरोबर पिक्चरला?" म्हटलं, "तुला माहिती नाही तुझी मुलगी 12वीची परीक्षा देते आणि तू मला चल म्हणते म्हणून मी आले. मी का सांगू तुला?" म्हणजे ती माझ्याबरोबर अशी आली, की काय माझी आई आहे, की हिला तेही माहिती नाही, की परीक्षा चालू आहे. पण समहाऊ मला असं वाटतं, की मी सगळं त्यांच्यावर सोपवल्यामुळे मुलं आज खूप चांगली करिअर त्यांनी केलेली आहेत. स्वतंत्र स्वतंत्र करतायत. व्यक्तिमत्व त्यांची तयार झाली. आता पुढच्या 5 वर्षामध्ये असे काही अशा ठळक गोष्टी आहेत का, की त्या करायच्याच? ठळक गोष्टी खूप काही ॲक्च्युली आहे ना, जेव्हा मी राजकारणात आले, माझ्या ह्याच्यामध्ये आहे ना, खूप जर तुम्ही बघितलं तर जवळ-जवळ 40% भाग हा स्लम आहे आणि पूर्ण दलित वस्त्या आहेत. अशी खूप मोठ्या-मोठ्या स्लम आहेत माझ्या भागामध्ये आणि गेल्या म्हणजे जवळ-जवळ तुम्हाला सांगते 14 ते 19 म्हणजे 19ला देवेंजींनी ही स्लम रिडेव्हलपमेंटची पॉलिसी केली. कारण आधीची जी पॉलिसी होती त्यानुसार कधी स्लम रिडेव्हलपमेंट होऊच शकत नव्हती. म्हणजे पुण्यामध्ये एकही झाली नाही. तर तेव्हा माझं ते खूप होतं. म्हणजे ती पॉलिसी करण्यामध्ये माझा मोठा वाटा होता आणि आता ती पॉलिसी केल्यानंतर ती इम्प्लिमेंटेशन करणं
हे मला वाटतं आता माझं पुढचं एक टार्गेट माझ्या मतदारसंघासाठी तरी राहील. काय पॉलिसी आहे? म्हणजे स्लम रिडेव्हलपमेंटचीच पॉलिसी, पण त्याच्यामध्ये पूर्वी जसं होतं की बाबा त्याच्यामध्ये कशी रिडेव्हलपमेंट करायची, कोण येईल त्याच्यासाठी खर्च करण्यासाठी, जर एखादा बिल्डर आला तर त्याला त्याचं काय मिळेल त्याचा लाभ, हे सगळं खूप असं होतं पुणे शहरासाठी की कोणीही पुढं येत नव्हतं ती रिडेव्हलपमेंट करायला, कारण ते खूप अवघड गोष्ट असते. जेव्हा माझे मिस्टर होते त्यावेळेस पुण्यामध्ये जी झाली शेवटची SRA, त्याच्यानंतर आता मला असं वाटतं मीच करेन की त्या दृष्टीने मी आता इंटेन्स सगळ्या त्यांनी मला छान मुख्यमंत्र्यांनी आता पॉलिसी चांगली आणली आहे की बाबा जो पण स्लम रिडेव्हलपमेंट करायला येईल. आणि दुसरं म्हणजे सर्वात आत्ता त्यांनी मेन त्या पॉलिसीत आणलं की ज्या गव्हर्नमेंटच्या जागेवर स्लम आहे त्या स्लम गव्हर्नमेंटनीच करा ना डेव्हलप. कशासाठी आपण दुसऱ्या कोणाची वाट बघायची, गव्हर्नमेंट थ्रूच आपण त्या डेव्हलप करू. आणि त्यानुसार माझ्या मते माझ्याकडच्या मोठ्या मोठ्या स्लम ह्या महानगरपालिकेच्या जागेवर आहे, तर महानगरपालिकेला ती बरोबर क्लिप घेऊन आम्ही आता ते शेवटपर्यंत काम सुरू बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.